त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे भारतातील 2 नवीन रामसर स्थळे. आता टोटल मला वाटते, आता इथं तुम्हाला 93 संख्या दिसत असेल, पण आत्ता 96 झाली आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुन्हा 3 वाढले, पण ते आत्ता लगेचच वाढले या महिन्यामध्ये. तुम्हाला त्यावर प्रश्न विचारणार नाही. 93 पर्यंत लक्षात घ्या. मी बाकीचे पण सांगतो. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या, 27 सप्टेंबर 2025 रोजी बिहार बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय, लक्षात असू द्या, आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यातील उदयपूर झील, ठीक आहे, या 2 नवीन पाणथळ जागांचा रामसर यादीमध्ये समावेश, आणि दोन्ही कुठले आहे? बिहार मधलेच आहे, लक्षात असू द्या. याच्या पहिले 91 होते, 2 वाढले, 93 झाले, पुन्हा हे गोगाबिल वाढलं. मग गोगाबिल ज्या वाढलं हे 94 झाले, 94 झाले गोगाबिल. आता अजून 2 वाढलेले आहे, पण ते आता लेटेस्ट आपल्याला नाही करायचे आहेत, कारण की आपल्याला विचारतील तर 94 पर्यंतच विचारतील. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, सर्वाधिक रामसर स्थळे हे कुठल्या राज्यामध्ये आहे? तर तामिळनाडूमध्ये याची संख्या 20 आहे, लक्षात असू द्या. जगात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या देशामध्ये आहे? तर इंग्लंडमध्ये आहे, याची संख्या 175 आहे. किती आहे? 175 आहे इंग्लंडमध्ये, लक्षात असू द्या. पाणथळ प्रदेश दिन जर बघितला तर 2 फेब्रुवारीला दरवर्षी पाणथळ प्रदेश दिन आपण साजरा करतो. मग महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 3 रामसर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये लोणार सरोवर बुलढाणा मधलं, नांदूर माधमेश्वर नाशिक मधलं, आणि ठाणे खाडी ठाण्यामधलं. म्हणजे महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे आहे, लक्षात असू द्या. 3 रामसर स्थळे. भारताचा विचार केला तर भारतात आता 96 झाली आहे. लेटेस्ट किती झाला आहे? तर 96 झालेला आहे. सर्वात मोठं रामसर क्षेत्र कोणतं आहे? तर सुंदरबन वेटलँड आहे, लक्षात आहे, सर्वात मोठं आहे. सर्वात लहान रामसर क्षेत्र बघितलं तर रेणुका वेटलँड्स आहे, आणि सर्वात